हॅलो हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवलेला आहे मसाले राईस. तर श्रावणाची सुरुवात आणि पहिला गुरुवार उपवास असल्याकारणाने उपवासासाठी हा मी मसाले राईस केलेला आहे. तर बघा कसा बनवलेला आहे तो. हा राईस 15 मिनिटात कुकरमध्ये रेडी होतो. त्यासाठी मी बासमती राईस स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कुकरमध्ये प्रथम तेल टाकून कांदा आणि काजू भाजून घ्यावेत. त्यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट केलेली असते ती त्यात मिक्स करून छान अशी भाजून घ्यावी. राईसमध्ये मी व्हेजिटेबलही घातलेले आहेत. फ्लॉवर, गाजर, शिमला मिरची, वाटाणे, पनीर हे आपण घालून घ्यायचं. त्यानंतर मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर थोड्या वेळ भाजी शिजून द्यायची आणि आपण तांदूळ ओतून मग हळद घालावी. तेलामध्ये राईस छान भाजल्यानंतर पनीरही घालायचं, त्यात हळद घालायची आणि तेलामध्ये तांदूळ छान भाजून घ्यायचा आणि व्हेज पुलाव मसाला घालायचा आणि 2 चमचे तूप घालायचे. पाणी आपण राईस घेतलेला असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आणि छान असा बंद करून कुकरला 4 शिटी येऊन द्यायच्या. त्यानंतर आपला राईस तयार होतो. असा मस्त असा पुलाव रेडी होतो, व्हेजिटेबल पुलाव. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.